सगळ्यांचं म्हणणं होतं की कोविडचं जे लॉकडाऊन हे काही फार काळ राहणार नाही, हे लवकर उठेल आणि आपली जी एप्रिलची जी एक्झाम आहे ती काही ना काही याच्याने लगेच होऊन जाईल. त्यामुळे तेव्हाही अभ्यास मी चालू ठेवला. पण तसंच करत मार्च गेला, एप्रिल गेला, मे, जून 2-4 महिने गेले, पण एक्झामचं काय त्याच्यात कुठं आपल्याला सोयीसुतक लागना की आता आपलं एक्झाम होतीलच म्हणून. मग कुठंतरी मनात विचार आला की एक्झामची शाश्वती नाही, डेटवर डेट बदलायच्या. एप्रिल महिन्यात गव्हर्नमेंटने डेट डिक्लेअर केली, ती डेट काय परत पोस्टपोन झाली. 1-2 डेटपर्यंत येऊस तर अभ्यास चांगला होता. त्याच्याला आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये की लगेच एक्झाम कधी होईल ह्याची आता कोणतीच शाश्वती नाही. ते आपण अभ्यास करता करता व्यवसायात पण लक्ष देऊ शकतो. त्या हिशोबाने मग मी तो एप्रिल, मे, जून 1-2-3 महिने गेल्यावरती साईड बाय साईड अभ्यास करून व्यवसायाकडे पण लक्ष द्यायला चालू केलं. नमस्कार, मी किरण निंबोरे. वास्तवकट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. वास्तवकट्ट्यावर आपण नेहमी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या मुलाखती पाहत असतो आणि त्याच्यातून प्रेरित होऊन कित्येक विद्यार्थी हे अधिकारी बनण्यास स्वप्न पाहत असतात. परंतु स्पर्धा परीक्षा व्यतिरिक्तही खूप क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये देखील आपण आपलं आयुष्य आजमावू शकतो, स्वतःला आजमावू शकतो. स्पर्धा परीक्षेतल्या विद्यार्थ्यांना आपण नेहमी मेसेज देत असतो की जास्त वेळ या क्षेत्रामध्ये न थांबता वेगळ्या क्षेत्रात जाऊन म्हणजे योग्य वेळी एक्झिट घेऊनही आपण यशस्वी होऊ शकतो. आपण प्लॅन बी वरती भरपूर वेळा बोलत असतो. असेच आज वास्तवकट्ट्यावरती म्हणजे 2 वर्षापूर्वी किंवा 1.5 वर्षापूर्वी आपण एक सिरीज चालवली होती, MPSC ते उद्योजक. ज्या विद्यार्थ्यांनी, ज्या उमेदवारांनी स्पर्धा परीक्षेतून बाहेर पडून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःला आजमावण्याचा प्रयत्न केला आणि ते यशस्वी ठरले, असे उद्योजक देखील समोर येणं गरजेचं आहे. कारण आपण अधिकाऱ्यांना पाहिल्यानंतर अधिकारी बनण्याचं ध्येय आपण उराशी बाळगतो आणि त्या दिशेने जातो. परंतु स्पर्धा परीक्षा क्षेत्राच्या व्यतिरिक्तही काही आपण करू शकतो असं जर ध्येय आपलं असेल आणि अशी जर व्यक्ती आपण वास्तवकट्ट्यावरती आणणार असू तर निश्चितच स्पर्धा परीक्षेमध्ये लाखो विद्यार्थी आहेत, त्याच्यातील काही विद्यार्थी बाहेर पडून वेगळ्या क्षेत्राकडे जाऊ शकतात. असंच MPSC तरून उद्योजकतेकडे वळलेले ओंकार गारुडकर सर आपल्यासोबत आहेत. सर, वास्तवकट्ट्यावरती आपलं स्वागत. सरांविषयी सांगायचं झालं तर सरांनी स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे आले, स्वतःला आजमावलं आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण याहीपेक्षा वेगळं काहीतरी करू शकतो. ते व्यवसाय केले. त्यांचे कन्स्ट्रक्शन लाईन आहेत आणि योग्य रीतीने आता ते हॉटेल लाईनमध्ये उतरलेले आहेत. त्यांचे 2-3 हॉटेल देखील आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने ते व्यवसाय करत आहेत. नेमकं त्यांचा स्पर्धा परीक्षा क्षेत्रातला प्रवास आणि ते स्पर्धा परीक्षा क्षेत्रातून बाहेर का पडले आणि आत्ता जे काही ते यशाच्या शिखरावर आहेत, हा सगळा प्रवास त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, जसं की मी सांगितलं की वास्तवकट्ट्यावरती अधिकाऱ्यांच्या मुलाखती खूप होतात, परंतु या क्षेत्रातून बाहेर पडूनही उद्योग क्षेत्रात असेल किंवा आपापले जी कला असेल त्या क्षेत्रामध्ये जाऊन स्वतःला आजमावणारे खूप लोक आहेत आणि ते यशस्वी झालेत. त्यातले तुम्ही एक. काय तुम्ही नेमकं तुमच्या उद्योजकतेकडे आपण येणार आहोतच, परंतु स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे येण्याचं तुमचं रिझन काय होतं? काय म्हणजे तुम्हाला स्पर्धा परीक्षा कशी कळली आणि तुम्ही या क्षेत्रात का आला? खरं तर 2010-11च्या काळामध्ये माझं शालेय शिक्षण, माध्यमिक शिक्षण आपण ज्याला म्हणूयात, ते 10-11च्या काळात संपलं. त्याच वेळेस घरातूनच एक स्पर्धा परीक्षाकडे जाण्याकरता पहिल्यापासून मला सांगण्यात आलं की भविष्यात इन फ्युचर तुला स्पर्धा परीक्षा करायची आहे, असं घरच्यांची एक इच्छा. आणि मलाही लहानपणापासून घरात या गोष्टी ऐकल्यामुळे पारिवारिक आमच्या वडिलांचे बऱ्याचशा अधिकाऱ्यांचे संबंध असतील, आवक जावक असणं, बऱ्याचशा लोकांमध्ये ते मला एक त्याच्याबद्दल एक कायम अट्रॅक्शन होतं आणि मग मलाही ते बघून वाटायचं की मी या क्षेत्राकडं वळायला पाहिजे, आपल्यात ते गोष्टी आहेत, आपण ते केलं पाहिजे. ह्या हिशोबाने बघून मी एक 11वी मध्येच स्पर्धा परीक्षेकडे बघून त्या हिशोबाने पहिल्यापासूनच तयारी करण्याचं ठरवलं. 2011ला मी पुण्यामध्येच इथे ॲडमिशन घेतलं सायन्सला आणि त्यावेळेसच मी ते फाउंडेशन कोर्स, एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपण त्याला म्हणूयात, की जे स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला एक खूप मोठा बूस्टर राहतो, त्या हिशोबाने इथं केला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये 2013पासनं डिग्री 11वी-12वीला ज्यावेळेस आपलं एज्युकेशन झाल्यावरती 2013पासनं स्टार्टिंगपासूनच मी स्पर्धा परीक्षेच्या अँगलने आपल्याला कोणत्या पद्धतीचा सिलेबस आपल्याला एक पूरक राहील त्या हिशोबाने मी BSc ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेतलं. 2013पासनं ते 2017पर्यंत 4 वर्ष माझं ॲग्रिकल्चर कंप्लीट झालं. दरम्यानच्या पिरियडमध्ये ॲग्रिकल्चर करत असतानाच मी स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने पण काही ना काही एक त्याच्याकडे एक अभ्यास चालूच होता. त्याचं सगळं माहिती घेणे, कशा पद्धतीने सिलेबस वगैरे सगळ्या गोष्टी आल्या.
महत्त्वाचा विषय 2017 साली मार्च 2017च्या दरम्यान डिग्री संपली आणि ठरवलं की आता फुल फ्लेशने एकदम संपूर्ण ताकदीने स्पर्धा परीक्षेत आपण उतरायचं. आपली डिग्री पण व्यवस्थितरित्या झालेली. 2017ला मी पुण्यात आलो, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू केला. आल्यानंतर पहिल्यांदा इथे क्लासेस असतील, लायब्ररी, सगळ्या गोष्टींचा सेटअप करून स्पर्धा परीक्षेचा एक सिलेबसनुसार सगळं स्टडी, बाकीच्या गोष्टी सगळ्याच चालू केल्या. परंतु नंतरच्या काळामध्ये 2017 पासून एक पहिला अटेम्प्ट मी दिला. त्याची माझी काही फारशी अशी व्यवस्थित तयारी नव्हती, कारण मी डिग्री होऊन नवीनच अभ्यासाला सुरुवात केली होती. तर मग पहिला अटेम्प्ट माझा एक थोडासा आपण म्हणूयात प्रॉपर अभ्यास नसताना सुद्धा बऱ्यापैकी चांगला गेला. नंतरच्या काळामध्ये पुण्यात भरपूर काही गोष्टी क्लासेसच्या निमित्ताने, लायब्ररी, इथे मिळणारं जे मित्रपरिवार त्यांच्याकडनं आणि सिलेबसच्या अनुषंगाने डिस्कशन करून मग अभ्यास चालू केला. अशा पद्धतीने स्पर्धा परीक्षा क्षेत्रात मी 2017 पासून आलो. पण बाहेर पडण्याचा का निर्णय घेतला? आता 2017 हा पहिला अटेम्प्ट झाल्यानंतर 18-19 हे 2 वर्ष मी अभ्यास केले. 18चा अटेम्प्ट दिला, 19चा अटेम्प्ट दिला. 20चा अटेम्प्ट काहीतरी एप्रिल महिन्यातला असताना, 2020चा एप्रिल महिन्यातला अटेम्प्ट असताना मार्चच्या दरम्यान काहीतरी आपल्यावरती जे कोविडचं संकट आलं, त्या दरम्यानच्या पिरियडमध्ये एक्झाम आपल्या सगळ्या ज्या आहेत त्या डिस्टर्ब झाल्या. बरोबर. एक्झाम गव्हर्नमेंटकडनं थांबवण्यात आले. मार्चमध्ये आपलं कोविडमुळे सगळीकडेच लॉकडाऊन वगैरे सगळं डिक्लेअर झालं. त्या दरम्यान मार्चमध्ये परत पुणे सोडून, अभ्यास सोडून पूर्ण डायव्हर्जन जे आपलं झालं ते परत घरी गेलो. घरी गेल्यानंतर अभ्यास स्टार्टिंगला चालूच होता, कारण ते सगळीकडं मित्रपरिवार असतील, जे कोणी अभ्यासातली आपले सोबतची लोक असतील, सगळ्यांचं म्हणणं होतं की कोविडचं जे लॉकडाऊन हे काही फार काळ राहणार नाही, हे लवकर उठेल आणि आपली जी एप्रिलची जी एक्झाम आहे ती काही ना काही याच्याने लगेच होऊन जाईल. त्यामुळे तेव्हाही अभ्यास मी चालू ठेवला. पण तसंच करत मार्च गेला, एप्रिल गेला, मे, जून 2-4 महिने गेले. पण एक्झामचं काय त्याच्यात कुठं आपल्याला सोयीसुतक लागला की आता आपलं एक्झाम होतीलच म्हणून. मग कुठंतरी मनात विचार आला की एक्झामची शाश्वती नाही, डेटवर डेट बदलायच्या. एप्रिल महिन्यात गव्हर्नमेंटने डेट डिक्लेअर केली, ती डेट काय परत पोस्टपोन झाली. 1-2 डेटपर्यंत यूज तर अभ्यास चांगला होता. दरम्यानच्या पिरियडमध्ये कोविडमध्ये काही तिथेच असताना थोड्याशा घरच्या व्यावसायिक गोष्टीकडे लक्ष देण्याचं थोडीशी संधी मिळाली. मग त्या निमित्ताने मी विचार केला की यार आत्ताच्याला आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये की लगेच एक्झाम कधी होईल ह्याची आता कोणतीच शाश्वती नाही. ते आपण अभ्यास करता करता व्यवसायात पण लक्ष देऊ शकतो. त्या हिशोबाने मग मी तो एप्रिल, मे, जून 1-2-3 महिने गेल्यावरती साईड बाय साईड अभ्यास करून व्यवसायाकडे पण लक्ष द्यायला चालू केलं 2020मध्ये, कोरोनाच्या दरम्यानमध्ये. मग ते करताना हळूहळू एक व्यवसायाकडं कल वाढत गेला. मग डोक्यात विचार आला पुढचा की आपण हे कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, स्पर्धा परीक्षेत किती शाश्वती राहील, काय राहील, ह्याचे एक्झाम कधी होतील. साईड बाय साईड बॅक ऑफ द माइंड सगळ्यात महत्त्वाचं एक फॅक्टर जो असतो आपला एज असतं, वय, तो मॅटर करत होता की आपलं ह्याच्यातच जर या परीक्षा पुढे गेल्या तर वय आपलं तसं वाढत चाललंय. त्या हिशोबाने मग मी स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडनं मग एक प्लॅन ए, प्लॅन बी आपण जे म्हणतो, तो एक प्लॅन बी जरा विचार करायला त्या दरम्यानच्या पिरियडमध्ये 2019-20च्या टप्प्यात चालू केला. मग त्या हिशोबाने मग प्लॅन बी म्हणून एक व्यवसायाकडं थोडासा माझा कल झाला. वयाच्या कितव्या वर्षी तुम्ही एमपीएससी सोडली? आता तसं वयाच्या 24व्या वर्षीच म्हणता येईल. 24-25व्या वर्षी एमपीएससी मी सोडली. 2020चा मी मला तेच सांगायचं होतं की 2020 मध्ये व्यवसायाकडे जसा कल गेला तसा अभ्यासावरही त्याचा परिणाम झाला. अभ्यास म्हणावा असा काही फारसा त्याला वेळ देता आला नाही. 2020च्या दरम्यानची जे एक्झाम होती ती एक्झाम डायरेक्ट 2021ला झाली. तुम्हालाही माहिती सगळ्यांना की 1 वर्ष एक्झामच झाल्या नाही, 2021ला झाली. दरम्यानच्या पिरियडमध्ये अभ्यासाकडचा जो कल कमी व्यवसायाकडे जो जात होता, त्या हिशोबाने मग हळूहळू सगळ्याच त्या गोष्टींचं हे करून मग व्यवसायाकडं जास्त लक्ष दिलं. त्या पिरियडमध्ये मग मी कोरोना वेळेस सगळीकडे लॉकडाऊन होतं, तर सगळ्यात महत्त्वाचं मीच विचार केला की आपण एखादा प्लॅन बी म्हणून इकडं काही आपल्याला 1-2 वर्ष साईड बाय साईड आपलं एज पण होत आहे. मग मी वयाच्या 25व्या वर्षी म्हणा एमपीएससी न साईडला व्हायचं 25-26व्या वर्षी आणि फुल फ्लेशने व्यवसायात उतरायचा निर्णय 2021च्या स्टार्टिंगमध्ये घेतला. बरं, हे व्यवसायात तुम्ही उतरायचं ठरवलं, काय ठरवलं होतं?
आता बेसिकली माझे वडीलही गव्हर्नमेंट सर्वंट होते. बर. त्यांनी खूप संघर्षातनं स्वतः गव्हर्नमेंट सर्वंट असताना त्यांचंही कायम गव्हर्नमेंट सर्वंट असताना सुद्धा व्यवसायाकडे कायम त्यांचा कल राहायचा. त्यांनी तेही करताना फार मोठ्या संघर्षातनं व्यवसाय उभा केला. त्यामुळे मला ते काही गोष्टींचं माहिती होतं की बाबा हे कसं कसं हे केलं पाहिजे. मग त्या पिरियडमध्ये 2021च्या पिरियडमध्ये घरच्यांशी बोलून, वडिलांशी बोलून, काही मित्र मग ठाम निर्णय घेतला. 2021मध्ये मार्च एप्रिलच्या दरम्यान परीक्षेची परत डेट आली आणि तीही डेट कॅन्सल झाली. ती डेट कॅन्सल झाल्यावर ती तिसरी डेट ऑलमोस्ट 2020 ते 21 मध्ये कॅन्सल झाली. मग मात्र मी ठरवलं, यार म्हटलं इथं तर एज पण निघून चाललंय आणि ह्या पण गोष्टी होतात. तर मग मी सगळ्यात पहिल्यांदा आता व्यवसायात उतरताना कोणत्या उतरायचं, तर कोणी पण एक विचार करतं की आपण जी डिग्री घेतली, आपण जे एज्युकेशन केलंय, त्या एज्युकेशनच्या बेसवरती आपण आपला व्यवसाय, तर लोक म्हणतील की बाबा एज्युकेशन एक व्यवसाय वेगळा, असं लोकांची एक मेंटॅलिटी आपल्या इकडे झाली की तुम्ही ज्याच्यात एज्युकेशन घेतलंय, तुम्ही ज्याच्यात डिग्री आहे, तुम्ही ज्याच्यात पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, त्या रिलेटेड तुमचा व्यवसाय असावा, काही पण असावा. परंतु मी खूप वेगळ्या अँगलने त्याचा विचार केला आणि हे करत असताना परत वाटलं नाही, आपण डिग्री केली 4 वर्ष त्याच्यामध्ये केलं, तर आपण ॲग्रिकल्चर रिलेटेड एक काहीतरी सेटअप करा. म्हणून मी एक ग्रीन ऑर्गॅनिक डिस्ट्रीब्युटर्स म्हणून एक ऑर्गॅनिक ग्रोसरी जी असते त्याची एक एजन्सी होती, त्याचं आम्ही एक काम चालू केलं. मोठ्या प्रमाणात त्याचं 21लाही कोविड इफेक्ट होताच, त्या पिरियडमध्ये भरपूर काम ऑर्गॅनिक ग्रोसरी सप्लायचं काम स्टार्टिंगला हे एक डिग्री ग्रॅज्युएशन फील्डच्या रिलेटेड केलं. साईड बाय साईड जो आमचा बिल्डिंग मटेरियलचा जो व्यवसाय होता, तो ऑलरेडी मी अभ्यास करत असताना बऱ्याच कालावधीपासून त्याच्याकडे लक्ष देतच होतो. तर बेसिकली मग बिल्डिंग मटेरियल सप्लायचा जो व्यवसाय होता त्यातनं मी सुरुवात केली. आणि मग काही काळाने ॲग्रिकल्चरला स्कोप व्यवसायाला थोडासा मार्केटमध्ये कोविडची जशी मनातली लोकांची भीती गेली, तसं लोकांचंही जे ऑर्गॅनिक ग्रोसरी जे आहे, सेंद्रिय किराणा, त्याच्यावरचा ट्रस्ट परत कमी होत गेला. मग त्याच्यामुळे त्याचा कुठंतरी रेशो हे होत गेला. मग मी फुल फ्लेशनी पहिल्यांदा बिल्डिंग मटेरियल सप्लायचं जे आणि कन्स्ट्रक्शनचं जे आमचं काम आहे त्याच्यावरती 2021 पासून वर्किंग चालू केलं. बरं. आता तुमची हॉटेल एक चेन सुरू आहे बऱ्यापैकी. पुण्यामध्ये तुम्ही G9 नावाने हॉटेल सुरू केलेलं आहे, मुंबईमध्ये तुमचं हॉटेल आहे, नगरमध्ये तुमचं हॉटेल आहे. हे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये कशा आलात? हॉटेल इंडस्ट्री पण तुमचा वडिलोपार्जित बिझनेस नाही. 2021 हॉटेल इंडस्ट्रीचा आणि तसा वडिलोपार्जित संबंध नाही, परंतु मी ज्यावेळेस 2016-17च्या दरम्यान ग्रॅज्युएशनला होतो, डिग्रीला होतो, त्याच वेळेस मी एक डिग्री ग्रॅज्युएशन कम्प्लीट करत असताना असंच नगरमध्ये आम्ही एक ओंकार फूड कॉर्नर नावाने एक फास्ट फूडचं हॉटेल त्यावेळेस चालू केलं. साईड बाय साईड डिग्री करून मी त्याच्याकडे त्यावेळेस थोडंफार लक्ष द्यायचो. त्यामुळे मला ते हॉटेल व्यवसायाचा एक पहिल्यापासूनच एक माझा टच होता. नंतरच्या काळामध्ये 2021 नंतर हा बाकीचा कन्स्ट्रक्शन बिल्डिंग मटेरियलचा व्यवसाय करताना 21 ते 22 या पिरियडमध्ये काही मित्रपरिवार वगैरे असं भेटला की त्यांच्या माध्यमातून डिस्कशन वगैरे करून आणि हॉटेल व्यवसाय करायचा हे कायम बॅक ऑफ द माइंडला राहायचं. पण त्या व्यवसायामध्ये उतरताना त्याची जी पाळंमुळं आहेत, त्याची जी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याचा अभ्यास करूनच आपण त्यात उतरलं पाहिजे. बरोबर. नाहीतर भरपूर लोक त्याच्यात करायचं म्हणून करणं आणि नंतर त्याच्यामध्ये परत हे होणं ते उपयोगात नाही. त्या हिशोबाने 2021-22च्या दरम्यानच्या पिरियडमध्ये थोडासा विचार केला, त्याचा अभ्यास केला की आपल्याला साईड बाय साईड कन्स्ट्रक्शन बिल्डिंग मटेरियल सोबत हॉटेल लाईनलाही भविष्यात उतरायचं आहे. तर त्या अनुषंगाने मग आपण 2022मध्ये आम्ही स्टार्टिंगला एक फास्ट फूडचा जो आधीचा एक्सपिरियन्स होता तो छोटा मोठा होता, त्याच्या एक्सपिरियन्सवर रिस्क घेत 22ला आम्ही पहिल्यांदा मुंबईमध्ये हॉटेल चालू केलं 9 स्टोन्स नावाने. काही मित्र परिवार सोबत होती, मी सगळ्यांनी मिळून ते एक चांगल्या पद्धतीने एक जागा वगैरे पाहिली, सगळ्यांचं एज्युकेशन प्रॉपर, सगळं किचन मॅनेजमेंट असेल, जागा असेल, महत्व सगळ्यांच्या सोबतीला घेऊन मग ते आम्ही ते त्या ठिकाणी वाशीला चालू केलं, नवी मुंबईला 2022मध्ये. आणि त्याच्यानंतर मग 22 ते आत्तापर्यंतचा जो पिरियड आहे 24, त्या पिरियडमध्ये त्याच हॉटेल व्यवसायावरती आमचा फोकस होता, बिल्डिंग मटेरियल कन्स्ट्रक्शन. 2024मध्ये मग विचार केला किंवा अजून काही गोष्टी आपल्याला याच्यात अजून कसं वर्किंग करता येईल. दरम्यानच्या पिरियडमध्ये 2022 ते 24मध्ये काही अनुभव, खूप बॅड पॅच आला, डाऊनफॉल आला, त्याच्यातनं परत असं करत करत ते 24पर्यंत काहीतरी आपण अजून करायचं ह्या हुन्नरीने मग ते परत आपण मग व्यवसायात, हॉटेल व्यवसायात कंटिन्यू झालं. आता पुण्यामध्ये कुठे हॉटेल?
आता इथे आम्ही टिळक रोडला केलंय, सोबतच आपलं टिळक स्मारक मंदिराजवळ त्या ठिकाणी आपण G9 म्हणून हॉटेल केलं. काय हॉटेलचं वैशिष्ट्य काय? कारण हॉटेल तर प्रत्येक जण सुरू करतो आणि आता त्यात तुमचं हॉटेलचं नाव G9 ऐकल्यानंतर वेगळं वाटतं की हा ऍक्च्युअल तसं नाही आहे. आमचा आहे ना सगळ्यांचा एक ग्रुप होता पहिल्यापासूनच. ज्यावेळेस 2022चं हॉटेल मुंबईचं आम्ही चालू करायचं, जे आमची जे किचन मॅनेजमेंट सर्व्हिस जी आहे, तर ते एक असतं एक 9 आपल्याला एक पण म्हणूया लक फॅक्टर किंवा त्या नावाने एक हॉटेल चालू केलं. तिथं आमची जी किचन मॅनेजमेंट सर्व्हिस जी आहे त्यांनी 9 सिरीज नावानेच आम्ही ते चालू केलं. ओके. मग ते सगळं 9 मध्ये 9 स्टोन्स किंवा मग G9 असेल किंवा मग अजून काही असे जे आहेत त्या बेसवरती ते असं त्याला काही विशिष्ट हे नाही आहे, ते ऑटोमॅटिकली होऊन गेलं. ते विशिष्ट नसेल पण वैशिष्ट्य काहीतरी असेल ना हॉटेलचं? हा, वैशिष्ट्य हॉटेलचं हे की आम्ही सगळ्यात महत्त्वाचं मुंबई आणि पुणे असेल किंवा आउट ऑफ नगर कुठंही आम्ही कायम म्हणजे फिरताना लक्षात द्यायचं की यार आपल्या इकडची जी स्पेशलिटी, कुठे गेलं की तुम्हाला खाण्याकरता पंजाबी डिशेस वगैरे असतात, चायनीज आयटम हे भेटतं, परंतु जे आपलं अस्सल गावरान पद्धतीचं जे आपलं जेवण आपण म्हणतो ते काही पुणे मुंबई सारख्या ठिकाणी भेटत नव्हतं. आणि दरम्यानच्या 2-3 वर्षात पुणे मुंबईत जास्त फिरणं झालं, राहणं झालं, तर मग भेटत नव्हतं. तर मग आम्ही काय केलं की आमचा जो एक काळा मसाल्याचा रस्सा असतो, हिरवा मसाला, जे काही आमचे खूप आयटम्स आहेत ते कुठं भेटत नाही. तुम्ही युजली खूप ठिकाणी जरी गेले तर ते तुम्हाला मिळणार नाही. तर आम्हाला त्याच्यावरती ट्रस्ट होता की जे लोकांना भेटत नाही ते आपण देऊ शकतो. त्या आमच्या काही डिशेस होत्या, त्याच्यावरती आम्ही त्या मुंबईत, पुण्यात सगळीकडेच अजून ठिकाणी आहे प्रयोजन, ते लॉन्च केले आणि मग त्या हिशोबाने चालू केलं. ओके. पण बऱ्यापैकी पाहतो की स्पर्धा परीक्षेतून इतरही काही विद्यार्थी आहेत की जे बाहेर पडले, पण जे बाहेर पडले त्यातून भरपूर जण हॉटेल व्यवसायाकडे वळताना दिसतात. खरंच हॉटेल व्यवसाय तेवढा सोपा आहे का? मला खरं तर तुम्ही हा प्रश्न विचारलाय म्हणजे महत्त्वाचा वाटतो की स्पर्धा परीक्षा करणारे भरपूर विद्यार्थी आहेत, त्यांना कायम एखाद्यालाही वाटतं की यार आपण आता जे स्पर्धा परीक्षेत आपल्याला कुठंतरी वाटतंय की आपल्याला ह्याचा सुगावा काय लागेल ना, तर आपण एक व्यवसायाकडे गेलं पाहिजे. तर व्यवसायाकडे जाताना प्रत्येकाच्या पहिल्यांदा डोक्यात येतो यार ॲक्च्युली MPSC करणाऱ्या विद्यार्थ्याची मानसिकता की मी काहीतरी, कारण ते काय असतं, तो माहोल असतो, त्या माहोलमध्ये कंटिन्यू पाहिलेलं असतं. कुठंतरी चहाचं स्टॉल खूप जोरात आहे, ब्रेकफास्टचं स्टॉल जोरात आहे, हॉटेल्स खूप जोरात आहे, म्हणून प्रत्येकाची सायकोलॉजी ते रोज बघून झालेली असते की आपण या व्यवसायात आलं पाहिजे, की हॉटेल हा व्यवसाय. ती एक मानसिकता तयार झालेली आहे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याची. त्या हिशोबाने एक प्रत्येकजण विचार करतो की आपण हॉटेलमध्ये स्टार्टिंग करू. तर माझं असं त्या बाबतीत ओपिनियन राहील, मी तुम्हाला एक सांगितलं आधी की मी 2021 ते 22 एक वर्ष प्लॅन आपला हॉटेलचा 2016-17 पासून डोक्यात होतं की आपल्याला भविष्यात इकडं काय नाही झालं तर हे करायचंय, म्हणून मी ते कायम त्या पद्धतीने जाणे, कुठं कोणती गोष्ट चांगली मिळते त्याचा मी एक अभ्यास केला. 2021 ते 22 ज्यावेळेस निर्णय घेतला त्यावेळेस मी त्याचा 1 वर्ष कंप्लीट अभ्यास केला की आपण काय केलं पाहिजे. तसंच एखादे जे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी असतील किंवा कोणी पण ज्यांना यायचं असेल, विद्यार्थ्यांना व्यवसायात येऊ वाटते, त्यांनी माझं असं म्हणणं की त्याचा अभ्यास केला पाहिजे की आपल्याला ह्या व्यवसायामध्ये जाताना आपण काय घेऊन मार्केटमध्ये जातोय, आपण काय देणार आहे, त्याच्याबद्दल त्याचं पूर्ण एक्झिक्युशन आपण कसं करणार आहे, त्याचा प्रॉपर पेपरवर्क आणि सगळा प्रोग्राम रेडी असल्याशिवाय आपण त्याच्यामध्ये जाऊ नये. ज्यावेळेस आपल्याला वाटेल की आपण ह्याच्या बाबतीत पूर्ण 100% प्रिपेअर आहोत, फुलफिल आहोत, त्याच वेळेस आपण त्याकडे गेलं. अगदी बरोबर. तुम्ही सांगितलं मुंबईला तुमचं 9 स्टोन हॉटेल आहे. काय स्वरूप काय हॉटेलचं कसं आहे? मुंबईला जे आमचं 9 स्टोन जे हॉटेल आहे ते तसं जर सांगायचं झालं तर नवी मुंबई परिसरामधलं सगळ्यात जास्त स्क्वेअर फीट एरिया वाईज म्हटलं तर मोठं हॉटेल आहे. रूफ टेरेसला आहे ते. आणि तिथलं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही जर मुंबई, नवी मुंबई आपण त्या परिसरात जर कधी गेलो तर तिकडच्या लोकांची खाण्याची जी सगळी पद्धत आहे पारंपरिक आहे की तिकडं हे फूड मिळत नाही की आपल्या इकडचं जे काळा मसाला म्हणूयात, हिरवा मसाला किंवा आमचं उखर वगैरे काही डिशेस स्पेशल आहेत ते मिळत नाही. त्या लोकांना एक स्पेसिफिक पद्धतीचं फूडच जेवायची सवय लागलेली असते. तर मग आमचं स्पेशल असं आहे, सगळ्यात महत्त्वाचं तिथला स्पेसही खूप मोठा आहे, त्यामुळे तुम्ही रिलॅक्सेशनचाही विषय येत नाही की तुम्ही जेवणाचा आनंद, कारण मुंबईसारख्या सिटीत, पुणे मुंबईसारख्या जागा छोटी, प्रत्येकाला पटकन उरकून जेवण पळायचं पडलेलं असतं, वेळ नाही. आमच्याकडे स्पेस तिथे फार रिलॅक्स आहे. आणि सेकंड म्हणजे आमचे जे फूड क्वालिटी आहेत त्यात तुम्ही मुंबईमध्ये अक्षरशः इकडनं तुम्ही
ठाणे वगैरे या साईडने चालू केलं, तिकडं वसई विरारपासून तर इकडं पनवेलपर्यंत कुठेही हे जेवण मिळणार नाही. ते आमच्याकडे तिथे भेटतंय. बरं. आणि ते आता नवी मुंबईकर असतील किंवा मुंबईकरांच्या मनावर आमच्या फूडने इतकं राज्य केलं की सध्याच्याला अक्षरशः ते वेटिंग म्हटलं तरी ते चालू झालं. एवढं लोकांना ते फूड भावलंय. क्या बात. समाधानी आहात? हा, ऑलवेज. आता ते स्वप्न असतं अधिकारी बनण्याचं आणि ते सोडून तुम्ही व्यवसायात आला. हा, समाधानी तर आहेच. कारण ठरवलं होतं की बा ह्या गोष्टी सगळ्या करायच्याच आहेत. जर आपल्याला प्लॅन आहे, आपला MPSC आणि अधिकारी हे होतं, त्यातनं जर आपल्याला यश जर मिळणार नाही तर कुठेतरी हे करायचं ठरवलं होतं. त्यामुळं समाधानी आहे की जे आपण ठरवलं होतं ते आपल्याला बऱ्यापैकी कुठेतरी अचिव्हमेंटला आपण आहे. बरोबर. अजून एक कित्येक विद्यार्थी तुम्हाला माहिती आहे, सगळी परिस्थिती तुम्हाला माहिती आहे, लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षा तयार करतात. येणारे भरपूर आहेत, बाहेर पडायला कोणी तयार नाही. आम्ही अधिकाऱ्यांना तो प्रश्न विचारत असतो, किती वर्ष एक क्षेत्रात घालवले पाहिजेत, प्लॅन बी असला पाहिजेत का? तुम्ही काय सांगा? 100% सर, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आजकालची जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा असो, MPSC असो, UPSC, एक काळ होता त्यावेळेस याचा एक वेगळा पार्ट होता. आता त्याचा कल वेगळ्या पद्धतीने होत चाललाय. येणाऱ्या काळात सिलेबस बदलतोय, समाज पद्धती, समाजातल्या रूढी वेगवेगळ्या दिशेने खेचल्या जात आहेत. त्या हिशोबाने 100% स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे ॲनालिसिस केलं पाहिजे की आपल्याला हे करताना की आपण स्पेसिफिक आपण म्हणूया टाइम फ्रेम तयार केली पाहिजे की ह्या टाइम फ्रेममध्ये मी हे करेल. ह्या टाइम फ्रेममध्ये जर त्यामध्ये सक्सेस रेशो जर प्रॉपर तुम्हाला वाटला नाही तर 100% तुम्ही एक 4-6 महिन्याचा गॅप घेऊन प्रॉपर वर्किंग करून तिथनं लेफ्ट होऊन व्यवसायाकडे आपल्याला कसं जाता येईल या पद्धतीने वर्किंग करून आपण तिकडे गेलं पाहिजे. अगदी बरोबर. ज्यावेळेस तुम्ही तर बाहेर पडलात, कारण काय असतं, कधी कधी MPSCतून बाहेर पडणं पण तेवढं सुखदायक नसतं. म्हणजे जसे एखादी नोकरी वाटा लावतात तसाच तो प्रकार आहे. कारण स्वतःची स्वप्न आपण घेऊन आलेलो असतो आणि जर अधिकारी आपण बनणार नाहीत हे स्वतःला समजून सांगायचं आहे आणि त्याच्यातून बाहेर पडायचं आहे, खूप मोठी गोष्ट आहे. परंतु जसं सुरुवातीला बोलल्याप्रमाणे योग्य वेळी एक्झिट हे देखील तुमचं एक मोठं यश असू शकतं आणि ते उदाहरण आज वास्तव कट्ट्यावरती आहे. निश्चितच सर, पण स्पर्धा परीक्षा अवघड आहे आणि तेवढी सोपी नाही आहे. तसंच व्यवसायात या म्हणणं, प्लॅन बी असावा असं म्हटणं आणि खरं त्या क्षेत्रात उतरणं आणि उतरल्याच्या नंतर ते फेस करणं तर तेवढं सोपं आहे का? काय अडचणी येतात व्यवसाय करताना? खरं तर ज्यावेळेस तुम्ही निर्णय घेता की आता प्लॅन आहे आपला MPSC असतो, सगळ्यात महत्त्वाची सर याच्यात आहे वेळ. की आपण जे म्हणतो की योग्य वेळेची संधी आपल्याला साधता आली पाहिजे किंवा ती जी योग्य वेळ आहे हीच ती वेळ आहे, ती आपल्याला समजली पाहिजे की आपण कोणत्या वेळी एक्झिट घ्यायची जे आपण ठरवले आपल्या टाइम फ्रेममध्ये, त्यावेळेस तुम्ही ते एक्झिट घेतलं पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं जर बोलायचं झालं, तुमचं म्हणणं की कधी हे केलं पाहिजे, योग्य वेळ म्हणजे ही कोणती, तर प्रत्येकाने एक शेड्यूल केलेलं असतं की आपला एक अटेम्प्ट आहे स्पर्धा परीक्षा, फर्स्ट आहे, सेकंड आहे, थर्ड आहे. हे करताना एक तुम्ही जी टाइम फ्रेम ठरवली त्यातनं तुम्ही लवकर एक्झिट ज्यावेळेस घेता त्यावेळेस ती एक्झिट घेताना तुम्हाला खूप मोठ्या पद्धतीने आपण काय म्हणतोय, वेळ ही का बरं महत्वाची, कारण तुम्ही एक वेळ दिलेला असतो, वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष. तुम्हाला तिथं छातीवर दगड ठेवून निर्णय घेऊनच व्यवसाय असेल किंवा जे काही कोणाला नोकरीचं हे असतं की काही मी कोर्सेस करून IT कंपनीत वगैरे कुठे प्लॅटफॉर्म मिळेल, काहींना व्यवसायात असेल, तर हे ज्यावेळेस आपण हे डायव्हर्ट तिथनं होतो, हे करताना खूप मानसिकता, सायकोलॉजीत वेगवेगळे बदल होतात की यार सगळ्यात महत्त्वाचं आहे, प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या आयुष्यातली आपण 2-3 वर्ष ही या क्षेत्राला दिलेली आहेत तर आता मी तेच करावं, एखाद्याचं ठरलेलं असतं. तर माझं त्या बाबतीत वैयक्तिक मत आहे की 3 वर्ष जी तुम्हाला MPSCला तुम्ही दिली, तो जो तुम्ही अभ्यास केला, जरी तुम्हाला तिथे सक्सेस नाही मिळाला तर ती MPSC तुम्हाला आयुष्य कसं जगायचं खूप शिकवून गेलेली असते. एक्झॅक्टली. कारण स्पर्धा परीक्षेचा सिलेबसच हा सगळ्या सामाजिक विविध घटकांनी बनलेला असतो की ज्यात आपल्याला सगळं सामाजिक ज्ञानाने आपण परिपूर्ण झालेलो असतो. तर कोणत्याही विद्यार्थ्यांनी किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षा करणाऱ्या कॅन्डिडेटनी ते मनाला लावून नाही घेतलं पाहिजे का मी माझे 3 वर्ष वेस्ट केलेत. ते वेस्ट नाही आहेत ऍक्च्युअल ते अजिबात कधीच वेस्ट नसतात. त्यातनं तुम्हाला समाजात तुम्हाला उभं कसं राहायचं, तुमची व्यक्तिमत्व विकास कौशल्य असतील, बाकीच्या गोष्टी असतील, व्यावहारिक ज्ञान असेल, हे खूप शिकायला मिळालेलं असतं. पण ते काय असतं की आपलं एक सराउंडिंग म्हणतो, सराउंडिंग याच्यात खूप मॅटर करतं. तुमचं सराउंडिंग तुम्हाला काय सांगताय, तुम्हाला सराउंडिंग जर म्हटलं तुम्ही 3 वर्ष वेस्ट केलेत,
तो ऑब्व्हियसली मी तुमच्या मनाला तेच सांगणार, माझे 3 वर्ष वेस्ट केलेत, अजून मी 1 वर्ष हेच करून बघतो, अजून 2 वर्ष करतो, त्याच्यात वय निघून जातं. तर ते कुठं लेफ्ट व्हायचं ते कळायला पाहिजे. आणि ते होताना तुम्ही जो प्रश्न विचारला की ते खूप महत्त्वाचं आहे की कसं त्याला फेस केलं पाहिजे. तर तेच माझं म्हणणं आहे की स्वतःच्या माइंडला आपण स्वतः त्याच्यावर कंट्रोल ठेवला पाहिजे की ते टाइम वेस्ट गेलाय म्हणून कोणाच तरी ऐकून पुढे कंटिन्यू नाही केलं पाहिजे. ही टाइम फ्रेम मी दिली, त्याच्यात मला जे नॉलेज मिळालं त्याचा मी काही पार्ट, त्याचा जो काही भाग आहे तो मी व्यवसायात कसा युटिलाइज करेल, तो मी नोकरीत कसा युटिलाइज करेल, किंवा कोणत्याही गोष्टीत जे तुम्ही सामाजिक वावरता समाजामध्ये, त्याच्यात तो अभ्यास मला कसा कामाला येईल ह्याच्याकडे बघून तुम्ही तो निर्णय घेतला पाहिजे. तुम्हाला कधीही वाटणार नाही की मी 3 वर्ष वेस्ट घातली ना, आता मी MPSC करून इकडे जातोय. तुमचं जे आपण म्हणतो एक मनाची अस्वस्थता कधीच होणार नाही. तुम्ही तुमच्या ते मनाला समज घातली पाहिजे. मी जे 3 वर्ष वेस्ट केले, जरी मला स्पर्धा परीक्षेत यश नाही आलं, हे नॉलेज माझं वाया जाणार नाही, हे मला कुठंतरी दुसऱ्या ठिकाणी एका शिखरावर यशाच्या नेणार आहे. त्यावेळेस ते सोपं असतं तिथनं बाहेर येणं. ते अपयश नसतं, यश मिळालेलं नाहीये. दोन्ही अर्थ एकच आहे, पण त्याच्या मागच्या भावना वेगळ्या. निश्चितच तुम्हाला व्यवसाय करताना किंवा तुमचं हॉटेल बिझनेसमध्ये असेल किंवा इतर बिझनेसमध्ये असे कधी अडचणी नाही आल्या? अडचणी तर खूप आल्या. मी माझ्यात भरपूर अडचणींचा सामना करावा लागला, फेस कराव्या लागल्या. ज्यावेळेस स्टार्टिंगला निर्णय घेतला 100% 2021-22च्या दरम्यान, 2021च्या दरम्यान, की आपल्याला आता स्पर्धा परीक्षेतनं बाहेर येऊन कम्प्लिटली इकडे जायचं, तर स्टार्टिंगच्याच फेजमध्ये हे सगळं करत असताना एक वर्षभराच्या कालावधीनंतर 2022 एंडिंग 23मध्ये खूप मोठा बॅड पॅच बघावा लागला, डाऊनफॉल बघावा, की खूप मोठ्या गोष्टीला आपल्याला म्हणजे असतात प्रसंग घडतात. तुम्हाला व्यवसायात उतरायचं, मोठी रिस्क घ्यायची म्हटली का तुम्हाला ती रिस्क चॅलेंज पण करता आली पाहिजे की ती मी रिस्कमधनं म्हणजे त्या गोष्टीतनं अडचणीतून बाहेर कसं पडेल. पेशन्स फार महत्त्वाची गोष्ट आहे. पेशन्स ठेवून शांत डोक्याने त्याच्यावरती कसे प्लॅनिंग करून अहोरात्र मेहनत घेऊन आपण त्यातनं बाहेर कसं येऊ. पण एक निश्चित आहे, अडचणी किती मोठ्या होत्या, तुम्ही अडचणीतून तुमच्यात गट्स, तुमची विल पॉवर स्ट्रॉंग असली, तुमचा माइंडसेट पॉझिटिव्ह असला की कितीही मोठ्या अडचणी उभ्या राहू द्या, त्यातनं तुम्ही बाहेर येता. फक्त एक काळ जाऊन द्यावा लागतो. तो काळ गेला की तुम्ही त्यातनं ऑटोमॅटिक बाहेर पडून तुम्ही सगळ्या गोष्टींचा म्हणजे तुम्ही जे काही कमवलंय, तुम्ही जे काही उभा केलंय त्याचा तुम्हाला ऑटोमॅटिक आनंद घेता येतो. पण एक तो काळ असतो अडचणींचा, तो कुठेतरी पॉझिटिव्हली घेऊन त्यातनं खूप काही शिकायला मिळतं. म्हणजे माझ्यासोबत ज्या गोष्टी घडल्या त्यातनं मी भरपूर काही गोष्टी शिकलो की ज्या खूप वर्षांनी, खूप वयानंतर शिकायला मिळतात, त्या लवकर बघायला मिळाल्या. असं अगदी बरोबर. तुम्ही सांगितलं की तुमच्या कुटुंबाचं पण स्वप्न होतं की तुम्ही अधिकारी झालं पाहिजे. तुम्ही स्वतःला आजमावलं, बाहेर पडलात आणि आज उद्योजकतेमध्ये तुम्ही यशस्वी आहात. मुलाखतीच्या शेवटी काय सल्ला द्याल अशा विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना की कित्येक विद्यार्थ्यांचं स्वप्न नसतं की मला अधिकारी, त्यांचं काहीतरी वेगळं स्वप्न असतं, परंतु पालकांचं स्वप्न असतं की मला माझा पाल्य हा अधिकारी म्हणून पाहायचा आहे. आणि कित्येक विद्यार्थी असे असतात की त्यांना त्यांचं ध्येय माहीत नसतं, परंतु कुठेतरी मुलाखती ऐकलेल्या असतात, कुठेतरी भाषणं ऐकलेली असतात, कुठेतरी सत्कार पाहिलेले असतात, म्हणून त्यांना स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे वळायचं असतं. एक 2-3 प्रश्न सोबतच विचारतो. एक तर पहिली गोष्ट, किती वर्ष या क्षेत्रात स्वतःला आजमावलं पाहिजेत. दुसरी गोष्ट, या क्षेत्रात कोणी आलं पाहिजेत. आणि तिसरी गोष्ट की या क्षेत्रात येण्यासाठी आपण त्या लायक आहोत का, किंवा स्वतःला आजमावण्यासाठी आपण किती वेळ दिला पाहिजे. एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टींवरती काय सांगाल तुम्ही, आणि प्लॅन बी असला पाहिजेत का? हा पण सर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की जो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. पहिला प्रश्न तुम्ही जे विचारलं की जे मुलांचे पालक आहेत किंवा भरपूर मुलांना असं वाटतं की यार आता हे सत्कार, हा तुरे फेटे, हा लवाजमा, हे काहींच्या डोक्यात दिवा, ही स्वप्न असतात. हे तुम्हाला त्या फील्डकडे नेण्यासाठी पॉझिटिव्हिटी म्हणून बघण्याच्या दृष्टिकोनातून ती चांगलं आहे, ते काय वाईट नाही. की प्रत्येकाला एक स्वप्न असतं, एक हुन्नर असते, एक उमेद असते, आपण हे केलं पाहिजे म्हणून ते बघणं चांगलं. पण ते करताना आपल्या ज्या स्वतःच्या कॅटेगरीज आहेत, आपले जे कॅरेक्टरिस्टिक आहेत, आपण स्वतः ती गोष्ट करण्यासाठी तयार झालेलो आहोत का, त्याचं आपण स्वतः वर्किंग केलं पाहिजे. स्वतः आपण त्याच्यावरती अभ्यास केला पाहिजे की मला ही गोष्ट करायची, मी त्याच्यासाठी प्रिपेअर आहे का. जर नसेल तर मी त्याच्यासाठी प्रिपेअर होऊ शकतो का. मग मला त्याच्यासाठी प्रिपेअर होण्याकरता जे काही बेसिक फंडामेंटल्स लागतात ते माझ्याकडे आहेत का, मी ते कसे करू शकतो. मग त्याच्यात सगळ्याच गोष्टी आल्या.
आपलं पूर्ण ग्रॅज्युएशन, डिग्री, सिलेबस हे सगळ्या गोष्टी ह्याचा आणि माझा आवाका आहे का? जर तुमचं आवाक्याच्या पूर्णच बाहेरची गोष्ट असेल तर असं माझं एक वैयक्तिक सजेशन असेल तर त्या मार्गाला न गेलेलं बरं. की आपल्याला जर आपल्या आयुष्यातली बरीचशी महत्त्वाची वेळ जर तो सगळं जर सिलेबस समजून घेऊन आपल्याला फेस करायची, तर मग आपण ते सत्कार, हारतोरे सगळे हे जे म्हणजे एक आपण म्हणतो की भौतिक स्वप्नामध्ये जगण्यापेक्षा की तुम्ही प्रॅक्टिकल रिअल लाईफमध्ये त्याचा विचार केला पाहिजे. हे कसं एक्झिक्यूट आपण करू शकतो हे एक पहिलं. त्याच्यामुळं विद्यार्थी असतील किंवा पालक असतील त्यांनी स्वतःचं ॲनालिसिस, स्वतःचं ॲप्टिट्यूड आपण टेस्ट केलं पाहिजे का आपण त्याच्याकरता प्रिपेअर आहात का. जरी तुम्ही प्रिपेअर, तुम्हाला ते करायचंच आहे आणि तुम्हाला वाटतं माझ्या ॲप्टिट्यूडनुसार मी त्याच्यासाठी इतका प्रिपेअर नाही, तर ते प्रिपेअर तुम्हाला होण्याकरता किती पिरियड लागेल आणि तुम्ही कधी एक्झाम देताल आणि त्यातनं कधी तुम्हाला रिझल्ट पाहिजे आणि कधी एक्झिट घ्यायचं हे तुमचा प्लॅन रेडी पाहिजे. अगदी बरोबर. हे एक विद्यार्थी आणि पालकांनी समजून घेतलं पाहिजे. निश्चितच सर, कारण आपण ज्यावेळेस पाहतो की स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये कित्येक विद्यार्थी येतात आणि इथेच अडकून पडतात. आयुष्याचे, तुम्ही जसं सांगितलं की आयुष्याची उमेदीची वर्ष ही या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये स्वतःला आजमावण्यासाठी घालवले जातात. आणि त्याच्यामध्ये बरेच फॅक्टर आहेत. जाहिरात वेळेवरती येत नाही, रिझल्ट वेळेवरती लागत नाही, तेच विद्यार्थी रिपीट आहेत. तो भाग वेगळा आहे. परंतु विद्यार्थ्यांनी कुठं थांबायचं हे जर विद्यार्थ्याला लक्षात आलं तर निश्चित तुमच्यासारखे उद्योजक घडायला वेळ लागणार नाही. आपण पाहतो की आम्ही एक स्पर्धा परीक्षा महोत्सव हा कार्यक्रम घेतला होता आणि त्याच्यामध्ये एक मी अधिकारी नावाचं गीत तयार केलं होतं. त्याच्यामध्ये तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रातले तुम्ही अधिकारी बनू शकता. म्हणजे एखादा गवंडी असेल तर तो गवंडी काम करण्यातही त्याची एक्सपर्टीज दाखवून तो त्या क्षेत्रातला अधिकारी बनू शकतो. म्हणजे फक्त सरकारी नोकरच अधिकारी असेल अशातला भाग नाही. आज जो रुबाब असतो, जो रुतबा असतो किंवा जे ग्लॅमरस लाईफ सरकारी अधिकाऱ्यांकडे पाहून वाटतं की नाही अशाच पद्धतीने आपला पण रुबाब असला पाहिजे, आपला दबदबा. परंतु कित्येक खाजगी क्षेत्रातील अशा हस्ती आहेत की ज्यांच्या मागे तेवढा लवाजमा असतो. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी मी अधिकारी, पण तो कुठल्या क्षेत्रातला असो, तो फक्त गव्हर्नमेंट अधिकारीच असावा असं नाही आहे. निश्चितच खरं तर आज विद्यार्थ्यांसमोर आपण अधिकाऱ्यांना आणतोय, परंतु अधिकाऱ्यांव्यतिरिक्त तुमच्यासारखी लोक वास्तव कट्ट्यावरती येणं गरजेचं आहे. निश्चितच आपण ही सिरीज कंटिन्यू करूयात, कारण स्पर्धा परीक्षा क्षेत्रातून बाहेर पडूनही वेगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःला आजमावता येऊ शकतं. हा जर मेसेज विद्यार्थ्यांपर्यंत गेला आणि याच्यामध्ये आपण यश मिळवू शकतो हे जर विद्यार्थ्यांना कळलं तर निश्चित विद्यार्थी या क्षेत्रातून योग्य वेळी बाहेर पडतील. आपण असं म्हणू शकत नाही की तुम्ही या क्षेत्रात येऊ नका किंवा या क्षेत्रातून लगेच बाहेर पडा, पण स्वतःला ओळखा आणि निश्चित लवकरात लवकर बाहेर पडलं पाहिजे विद्यार्थ्यांनी. हे 100%. आणि अजून एक गोष्ट मी निमित्ताने सांगतो की व्यवसाय एक आहे. हे आता बरेच लोक सांगतात की तुम्ही ह्याच्यातनं बाहेर पडताना प्रत्येक जण विचार करतो व्यवसाय किंवा काहीतरी नाही. असं काही नाही. सामाजिक कार्यामध्ये भरपूर लोक आता सांगतात की खाली जे विद्यार्थी आहेत तळागाळात काम करणार त्यांनी एक सामाजिक कार्यात, राजकीय कार्यात वर आलं पाहिजे. बरोबर. मला ते एक गोष्ट सांगायची राहून गेली की तुम्ही व्यवसाय, नोकरी हे ह्याच्याकडे बघताना, MPSCतनं एक्झिट घेताना तुम्ही राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात कसे पुढे येऊ शकता, जर तुमच्यात ते गट्स आहेत तर तुम्ही त्याच्याकडे पण एक करिअर म्हणून पाहिलं पाहिजे आणि त्याच्या रिलेटेड पण तुम्ही त्या ठिकाणी समाजात काम केलं. इव्हन म्हणजे मी सुद्धा गेले 2015 पासनं अभ्यास ज्यावेळेस चालूच होता त्यावेळेस सामाजिक कार्याची आवड असल्याने आमची संस्था होती रुद्रा प्रतिष्ठान आणि सोशल फाउंडेशन म्हणून, त्याच्या माध्यमातून 2015 पासून तर 2024 9 वर्ष झाले आम्ही सुद्धा काही आमच्या सोबतच्या सहकाऱ्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून सामाजिक काम केलं. हे मला सांगायचं महत्त्वाचं आहे, ह्या 9 वर्षात आम्ही जी काही सामाजिक कामं केली असतील, राजकीय व्यक्तींना सोबत घेऊन अराजकीय, ह्या कामाचा सुद्धा जो एक्सपिरियन्स आहे तो तुम्हाला तुमचं फ्युचर बिल्ड करायला खूप कामी येतो. त्यामुळे स्पर्धा परीक्षा करत असताना मी जर ह्याच्यातनं बाहेर पडलो तर मग फक्त व्यवसायाकडेच कशा अँगलने बघू का, फक्त नोकरी, असं काही नाही. तुम्हाला व्यवसाय करायचा आणि तुमचा सामाजिक टच असला, तुमच्या व्यवसायाला सामाजिक कार्याचा खूप मोठा वाटा असतो आणि खूप मोठा सपोर्ट असतो. अगदी बरोबर. त्यामुळे तुम्ही ते दोन्ही गोष्टींची सांगड घालता आली पाहिजे. बरोबर. म्हणजे फक्त व्यवसायच, म्हणजे MPSCतून बाहेर या आणि व्यवसायच करा असं नाही. तुमची आवड, तुमची कला, तुम्हाला ज्या गोष्टीत आवड आहे त्याच्यामध्ये तुम्ही चांगले फोटोग्राफर बनू शकता, तुम्ही चांगले पेंटर बनू शकता, तुम्ही सगळ्याच गोष्टी. म्हणजे आज आपण पाहतो की नगरचा एक म्हणजे महाराष्ट्रात ज्यावेळेस राम मंदिर उभं झालं त्यावेळेस अयोध्येमध्ये रांगोळी काढणारा महाराष्ट्रीयन खूप लोक आहेत.
पूजा ज्या याच्या हस्ते झाली, पुजाऱ्याच्या हस्ते झाली, तो महाराष्ट्रीयन होता. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात, कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जाऊ शकता. व्यवसायच आहे असं नाही, तुमचे जे काही तुमची जी आवड असेल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाऊ शकता. कोणतेही असेल. मी तेच सांगत होतो की मी ज्यावेळेस MPSC स्पर्धा परीक्षा सोडली ना, की तेच सांगायचं राहून गेलं की बा फक्त असं काही नाही की मला व्यवसाय करायचा ह्याच मी पूर्ण मानसिकतेने मारणार होतो. व्यवसाय करताना आपल्या व्यवसाय डेव्हलप करण्यासाठी त्याला सामाजिक टच पण पाहिजे, तुमची लोकांची कनेक्टिव्हिटी आली पाहिजे, बाकीच्या गोष्टी तुम्हाला. त्यामुळे तुम्ही हे करताना याचा बॅलन्स साधता आला पाहिजे. तुम्ही व्यवसाय जर तुम्हाला करायचं ठरवलं, तुम्ही सामाजिक कार्यात पण पुढं असलं पाहिजे. काही गोष्टी जे आपल्यात गट्स आहेत, आपल्यात कॅलिबर आहेत, त्यात तुम्ही जसं म्हटले की रांगोळी काढणारे काही त्याच्यात कलाकार होते, बाकीच्या गोष्टी प्रत्येकात एक गट्स असतो, कुणी सारखं नाही. शेवटी त्यांनी त्याच्यातला गट्स ओळखून त्याच्या व्यवसाय जरी करायचा असेल तर आपल्यातली जी क्वालिटी आहे ना, त्या अनुषंगाने त्या व्यवसायाला त्याचा कसा फायदा होईल त्या हिशोबाने काम केलं पाहिजे. आणि त्याचा मी स्वतः एक्सपिरियन्स 2015 ते 24 9 वर्ष आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून नगरच नाही तर भरपूर ठिकाणी महाराष्ट्रभरात काम करून आम्ही तो केलेला आहे. आणि त्याचाही व्यवसायात खूप मोठा फायदा झाला आहे. की असं काय भरपूर जणांना वाटतं की व्यवसाय किंवा हे सामाजिक कार्य हे एक वेगळा ट्रॅक आहे, हवं असं काही नाही. ह्याचं दोन्हीचं एकमेकावरती एक इम्पॅक्ट असतं, जे कोलॅबरेशन असतं तेच तुम्हाला व्यवसायात पुढे नेतं. अगदी बरोबर. निश्चित विद्यार्थ्यांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण आपलं जर जिद्द असेल, ध्येय असेल, तर आपण पाहतो की चहावाला पंतप्रधान होतो, रिक्षाचालक मुख्यमंत्री होतो. आणि आज जर आपल्या समोर एवढी उदाहरणं आहेत, पण ते व्यावसायिक म्हणून किंवा प्लॅन बी म्हणून कोणी पाहत नाही. आज आपण पहा, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी ज्यांच्याकडे जातो त्यांनी त्याचा प्लॅन बी तयार केलाय म्हणून त्याच्याकडे जातो. आज पब्लिकेशनवाले असतील, क्लासेसवाले असतील, लायब्ररीवाले असतील, मेसवाले असतील, हॉस्टेलवाले असतील, 90% लोक हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सोडून त्यांनी त्यांचा प्लॅन बी तयार केला, ते सेट झाले. यांच्याकडे पाहून तरी विद्यार्थ्यांनी कुठंतरी आपला प्लॅन बी तयार करणं गरजेचं आहे. निश्चितच सर, तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात आणि खरं हे विद्यार्थ्यांना एक नवीन मोटिवेशन ठरू शकतं. कित्येक विद्यार्थी आहेत त्यांनाही बाहेर पडायचं आहे, परंतु बाहेर पडल्यानंतर करायचं काय? आणि तो जो कॉन्फिडन्स असतो, आतमध्ये येताना जो कॉन्फिडन्स असतो की मी अधिकारी बनणारच, तो बाहेर जाताना तो कॉन्फिडन्स नसतो की मी बाहेर गेल्याच्या नंतर काहीतरी करू शकतो. निश्चितच आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि आपलं बहुमूल्य मार्गदर्शन आणि तुमचा जो प्रवास सांगितला आणि विद्यार्थ्यांना जे सल्ले दिले त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद.